चला मुलांनो, आज आपण बघणार आहेत वाक्यांचे प्रकार. ठीक आहे, बघूया. चला, वाक्य म्हणजे काय? तुम्हाला माहित आहे का वाक्य म्हणजे काय असते? बघूया. ज्या शब्दसमूहात पूर्ण अर्थ व्यक्त होतो त्याला वाक्य म्हणतात. वाक्यांचे प्रमुख प्रकार. विधानार्थी वाक्य. विधान माहिती सांगतो. विधान म्हणजे माहिती सांगतो. आता इथे पूर्ण, जसं आपण सांगू शकतो सिंपल सेंटेन्स, सरळ वाक्य. तो शाळेत जातो. इथे मी डायरेक्टली तुम्हाला बोलत आहे तो शाळेत जातो. ह्याला आपण बोलतात सरळ वाक्य किंवा विधानार्थी वाक्य. ह्याला ओळखावं कसं? माहिती सांगतो म्हणजे विधानार्थी वाक्य. कुठल्या विषयीबद्दल माहिती सांगतो ह्यालाच आपण काय बोलतो? विधानार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य बघूया. प्रश्न विचारतो. काय करतो? प्रश्न विचारतो. प्रश्न विचारतो आणि तू काय करतोस? तू अभ्यास केलास का? हे सर्व जेव्हा प्रश्न विचारतात त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. का, कधी, कुठे जेव्हा असे विचारले जातात तेव्हा त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. आज्ञार्थी वाक्य. आज्ञा, विनंती, सल्ला देते. जसं आता एका वर्गात मुलं बसले आहेत आणि मी मुलांना सांगणार शांत बसा, ते आहे आज्ञार्थी वाक्य. आता त्याला कसं ओळखावं? करा, बसा, ये हे सर्व शब्द जेव्हा येतात तेव्हा त्यांना काय बोलतात? आज्ञार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य. आनंद, दुःख, आश्चर्य, भीती ह्या सर्व गोष्टी आपण जेव्हा एक्सप्रेस करतो, याने आपल्या भावना कोणाला दाखवतो, तर तेव्हा उद्गारार्थी वाक्य वापरतात. जसे अरे वा, किती सुंदर दृश्य, अरे देवा काय झाले, हे सर्व शब्द येतात तेव्हा आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतात. जसे इथे ट्रिक दिलाय, चिन्ह, भावना हे जेव्हा शब्द येतील ते हे होणार उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य ओळखावे कसे? ते उद्गार चिन्ह आहेत त्याच्याने ओळखावे. त्याच्यानंतर आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे कोणाला सल्ला वगैरे देणे किंवा कोणाला ऑर्डर देणे. त्याच्यानंतर येतो प्रश्नार्थी म्हणजे प्रश्न करणे. विधानार्थी आणि डायरेक्ट कोणाला शब्द सांगून देणे. जसं भारत एक महान देश आहे.